नरसिंह किल्लेदार यांची बिनशर्त सुटका व्हावी। अगं अजून काय तास इथं राहिलो ना तर तू वाकणीस मला चित्त नाही सोडायचा। यो प्रश्न मी सोडवलेला आहे। का पोचताय तुम्ही त्याला फुकटचा? नरसिंहराव मरणार हे नक्की। मुळात त्याला लग्नच म्हणता येणार नाही, समाजाच्या दृष्टीने नाही आणि कायद्याच्या दृष्टीने तर नाहीच नाही। उगाच त्यांनी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, त्याला काही काडीची किंमत नाही आत्या। आत्ता कुठे मी म्हणत होते ना सगळं सुरळीत चाललंय म्हणून, तेवढं ते नवीन काहीतरी उद्भवलंच। काही उद्भवलेलं नाहीये, ठरवून केलंय। नाही मला तर वाटतं हे परशु ठरवूनच करतोय। आधीच त्याचं सुमित्राशी काही फार बरं नव्हतंच, त्यात आता हे निमित्तच मिळालंय। आता काय करायचं पण आपण? काय करणार म्हणजे? कोर्टात जायचं, सुमित्राला सांगायचं सरळ परशुवर केस कर कोर्टात, मी आहे तिच्या बाजूने। आणि खरं तर माझीही गरज नाही, केस इतकी सरळ सरळ आहे ना आत्या, निकाल आपल्याच बाजूने म्हणजे सुमित्राच्या बाजूनेच लागेल। अरे पण घरातलं प्रकरण कोर्टापर्यंत न्यायचं म्हणजे? मला सुमिताची काळजी वाटते। आधीच त्या बिचारीने एवढं सोचलंय, त्यात आणखी नाही। आता काल वाकणीसानी त्या बजाजीला नीट मार्गी लावलं होतं ना, तरी पुन्हा काहीतरी हे केलंच। मी सुमिताजवळ जाऊन बसते, तिला आता माझी जास्त गरज आहे। आज नरसिंह हवा होता इथे, तो नाहीये ना म्हणून ही सगळी थेर चालली आहे त्यांची। खूप आनंद झाला असेल ना? माझ्या बाबांनी तुला सोडायला सांगितलंय, म्हणजे आता तू जगणार हे नक्की। हा त्यांचा मोठेपणा आहे, खूप विचारी असणार ते। आपल्या लोकांचं भलं कशात आहे हे त्यांना चांगलंच कळतंय। मला माहितीये बाबांनी हा निर्णय घेतलाय म्हणजे काहीतरी विचार नक्की केला असणार। खरं तर तो विचार मलाही जाणून घ्यायला आवडेल, कारण हा निर्णय तुमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांनाच पटलेला नाहीये हे सिद्धच झालंय। इतर लोकांना नाही, फक्त कालीला पटलेला नाहीये। पण तुमच्या डिसिजन मेकर तोच आहे ना, कारण त्याच्या बोलण्यावरून मला असं वाटत नव्हतं की तुम्हाला सोडायला तयार होईल। त्याला, मला किंवा आणखी कोणाला काय वाटतं त्याने काही फरक पडत नाही। बाबांनी निर्णय दिलाय म्हणजे तो अंतिमच आहे। मला इथून सुरक्षित बाहेर पडता येईल ती जबाबदारी माझी आहे, कारण हा शब्द माझ्या बाबांनी दिलाय आणि या ग्रुपच्या लीडरने दिलाय, आणि हा शब्द पाळला जाणारच। माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। एक सांगू का, तुझ्या वडिलांचा हा निर्णय चुकणार नाही, कारण जगातला कुठलाच प्रश्न हिंसेने कधीच सुटत नाही। सुमिताई, नको रडूस। त्या माणसासाठी कोणीही रडावं एवढी त्यांची लायकीच नाहीये। मी यांच्यासाठी रडतच नाहीये ग, पण या सगळ्यात माझ्या जीवचा काय दोष? तिच्या का वाटायला हे सगळं यावं? सुमिताई, मागच्या सगळ्या गोष्टी आता तू विसरून जा। मी तुझ्या बरोबर आहे, सगळं घर तुझ्या पाठीशी आहे। जानकी, हे मलाही माहिती आहे ग, पण यापुढे निर्माण होणाऱ्या प्रश्नांना तू किंवा मी उत्तर देऊ शकू? प्रश्न निर्माण झाले तर ना, आत्याबाईंनी स्वतः या सगळ्यामध्ये लक्ष घातलंय। एक सांगू जानकी,
त्या माणसाच्या आयुष्यात काय घडते याच्याशी माझा काही मात्र संबंध नाही, पण याचा जर माझ्या मुलीच्या आयुष्यावरती काही परिणाम झाला ना तर तो मात्र मी सहन करणार नाही. जानकीताई, सुगंधा, माझ्या कशाला पाया पडतीयस? कारण तिच्या पाया पडावं अशी तू एकटीच या घरात. सुगंधा, यापुढे उगाचच माझ्याशी बोलायला येऊ नकोस. जानकीताई, अगं माझ्या हातात काहीच नव्हतं. ते मला बळजबरीने घेऊन गेले. माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं त्यांनी. आणि तू घालून दिलंस? अगं नाही तर मी काय करणार होते? परशु शेटने ऐकलं असतं का माझं? लई भीती वाटत होती. म्हणून तू पुढचा कुठलाही विचार केला नाहीस? या आधी तरी काय चांगलं झालंय माझं. निदान आता कुणाची तरी बायको होईल मी. आणि सुनीताईचं काय? मी तिच्या पायाशी पडून राहील. जे काही येते सगळं तिचंच आहे. मला फक्त तुझे आशीर्वाद पाहिजे. नाही सुगंधा, माझ्याकडे तुझ्यासाठी द्यायला काहीही नाही. आशीर्वाद सुद्धा. पाहिजेत पुन्हा तुझे आशीर्वाद. ठेव तुझ्याजवळ. तुलाच गरज लागणार आहे आता त्याची. अरे वा, छान. अभिनंदन म्हणायचं. चला, म्हणजे जीवाचं रान करून एवढं राबलीस, त्याचं फळ मिळालंच तुला. मिळालं कुठे व्हायला ते? मिळवलं. मी तुम्हाला म्हणलं होतं ना आधीच, मला जे पाहिजे असतं ना ते मी मिळवतेच. बांधलं का नाही परशु शेटनी डोरलं माझ्या गळ्यात? पण हे सगळं कोणामुळे शक्य झालंय ते लक्षात ठेव. तर तुमच्या आशीर्वादाने तर घडलंय सगळं. पण याच्या पुढेही तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या आमच्या, म्हणजे झालं. तेही तुझ्याच हातात आहे. तुम्हाला कायम मदत करत राहा. आणि मी माझा एक वरदहस्त कायम तुझ्या डोक्यावर ठेवेन. मग आपण दोघी मिळून आहे ना या किल्लेदारांच्या डोक्यावर नाच. एवढी खुश होऊ नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव. आता तू फक्त परशु भाऊजींची बायको झाली. अजून किल्लेदारांची सून होणं बाकी. आणि किल्लेदारांची सून होणं हे काही परशु भाऊजींची बायको होणं इतपत सोपं नाही. कळतंय की मला आईल्यात आहे. अहो पण हेच अवघड काम सोपं करण्यासाठी तुम्ही आहात की माझ्या मदतीला, नाही का? तुमचा अधिकार आणि माझं डोकं जर काही एकत्र आलं ना तर अख्ख्या किल्लेदार घराण्याला नाचवू शकतो आपण. बघाच तुम्ही. बघायचंच आहे. सगळ्यांकडे व्यवस्थित बघायचंय. पण विशेष करून त्या जानकीकडे. मग चला, सुरुवात तिच्यापासूनच करूया.
आली रे बाबा राणी आली माझी. ये 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 कवा धरणं तळत उभा आहे तुझ्यासाठी. असं वाट बघायला लावून नवऱ्याला लग्नानंतरच्या पहिल्या रात्री, बरोबर नाही? धनी, आता मी फक्त तुमची बायको आहे का सांगा बरं? आता मी किल्लेदार घराण्याची सून आहे. मग घरातल्या इतर लोकांना काय हवं नको बघायला नको? नको, ते घरच्यांचं मरू दे. मला काय हवं नको ते बघ दे. जरा दम धरा की, एवढी काय घाई आहे तुम्हाला? अरे वा, लगीन व्हायच्या आधी गुडघ्याला बाशिंग बांधून धनी डोरला बांधा मागं लागली होती. आता मला सांगतोय दमदारा म्हणून. डोरलं तुम्ही बांधणारच होता माझ्याकडे, माहिती होतं मला. एवढा कॉन्फिडन्स कसा ग तुला डार्लिंग? मग माझं तेवढं प्रेमच आहे तुमच्यावर. असं तुम्हीच मला बायको मानत नव्हतं, मी तर कवा धरणं तुम्हाला धनी मानलं. धनी मानले नव्हे, मग बायकोचा धर्म असतोय धनीची सेवा करणं. आता सेवा करायची पाहिजे. मला तू नुसते विचाराने गुदगुल्यावर लागले आईला. आता माझी सेवा सुरू होणार. जानकी वहिनी, तुम्ही म्हणताय ते सगळं पटतंय अहो मला, पण खरी परिस्थिती याहून खूप वेगळी आहे. काय वेगळी वागणेस काका? शिवप्पा मला स्वतः म्हणाले की ते यांच्या मुक्ततेची विनंती करणार आहेत म्हणून. तशा सूचनाही दिल्या आहेत त्यांनी. बघा, मी शिवप्पाच्या सूचनांवर शंका घेतच नाहीये. मला असं म्हणायचं की साहेब ज्यांच्या ताब्यात आहेत त्या लोकांनी मनावर घेतलं पाहिजे ना. पण ती सगळी शिवप्पाचीच माणसं आहेत ना. नक्कीच, पण शिवप्पाच्या शब्दाला त्यांच्या माणसांमध्ये किती मान राहिलाय हे आपल्याला अजून माहिती नाही. तसं असेल तर मग आपल्याला यांच्या सुटकेसाठी वेगळे प्रयत्न करायला लागतील. आपण नक्कीच प्रयत्न चालू ठेवणार आहोत. पण मला हा प्रश्न पडलाय की शिवप्पाने घोषणा करून सुद्धा साहेबांची सुटका अजून का होत नाहीये? मी परत बोलू का शिवप्पाशी? मला नाही वाटत त्यांनी काय उपयोग होईल. मला आता वेगळ्या पद्धतीने चौकशी सुरू करावी लागणार आहे. मागणेस काका, काहीही करा, मला आता हे प्रकरण हाताबाहेर जात आहे असं वाटायला लागलंय. आपल्या पाठीमागे कोणीतरी हे प्रकरण हाताळतंय असा माझा संशय आहे. मलाही असा संशय आहे. एकदा जरी त्या व्यक्तीचं नाव कळालं ना तरी ती व्यक्ती पुढचा दिवस पाहायला जिवंत नसेल. गण्या, काय रे, असा का लपून छपून पाहतोयस? काय नाही, फक्त बघत होतो काय करतेस ते. काही काम होतं का माझ्याकडे? ताई, तुला कशी काय कामं सांगणार आता? आता तुला बाळ होणार आहे ना. ज्यांना बाळ होणार असतं ना त्यांनी सतत आराम करायचा असतो. वा, मोठा झालायस आता. मग आता मी मामा होणार आहे. ते काय? हे तुझ्यासाठीच आणले बघ. शिवाजी महाराज? हो, तुझ्या बाळासाठी गिफ्ट आणलंय. आत्याबाईंनी सांगितलंय की ज्यांना बाळ होणार असतं ना त्यांच्यासमोर अशी मोठ्या माणसांची चित्र ठेवायची, म्हणजे यांचे गुण पोटातल्या बाळात उतरतात. वा मामासाहेब, फार विचार करायला लागलात आजकाल. हे माझ्याकडून आणि हे वामन दादांकडून, झाशीची राणी. म्हणजे मुलगा झाला तर शिवाजी महाराजांसारखा आणि मुलगी झाली तर झाशीच्या राणीसारखी. चल भिंतीवर लाव. काय झालं ताई? काय होतंय? काही नाही, जरा त्रास होतोय. थांब, मी कोणाला तरी बोलावतो. अमृताताई!
ओ धनी, ओ धनी, चहा घ्या. काय चहा. अगं बाई चहा चालत नाही सकाळी मला. जे रात्री पितोय ते सकाळी पितोय. ऐक. अरे बायको कोण आहे? काय झालं? अरे पाय चेपायचे असतात बायकोनी, तंगडे मोडायचे नसते नवऱ्याचे. बस. धनी, इतके दिवस हे सगळं चालत होतं, पण आता नाही चालणार. आता आपलं लगीन झालंय ना. ये तुझं पहिलं लगीन झालंय, माझं नाही. मला काही लग्नाचं कौतुक नाही. तर धनी, खरं सांगू का, माझा तर विश्वासच बसत नाही आपलं लगीन झालंय म्हणून. हा गे, माझा विश्वास बसेना. आपलं लगीन बी झालं आणि घरच्यांनी काय बी विरोध केला नाही. हा, मान्य कसं काय केलं? हा धनी, त्यांनी अजून आपल्या लग्नाला विरोध केला नसेल, पण म्हणून त्यांनी आपलं लग्न मान्यही केलेलं नाही. अगं करू दे नाही तर न करू दे, मला काय त्याची फिकीर नाही. कळलं की नाही? 2-4 दिवस शिव्या देतील, नंतर गप बसतील. आणि दादा आता गेलेला आहे म्हणजे घरचा राजा मीच. मी तर म्हणतो दादा येवाना ढगात बी गेला असेल. जास्ती हवेत उडू नका. नरसिंह किल्लेदारांना सोडणार आहेत म्हणे ते अतिरेकी. शुभ बोल रे नार्या. मी नाही एकटी बोलते, सगळं जग बोलते. टीव्ही बीव्ही बघत नाही का तुम्ही? असं असेल ना सुगंधा तर चंबू गबाळ आवरायला गे. असं बरं चंबू गबाळ आवरीन मी? सून आहे या घरची. त्या भाकरीवर उचलून नाही आणली मला. दादाला ओळखत नाहीस तू? खवीस आहे तो, खवीस. तुमचे दादा असतील खवीस ना, तुम्ही हाडळे. तुम्ही नका काळजी करू, मी बघते काय करायचं ते. दादा ये ना, वाट लावणार माझी. सुमिताई, मला माफ कर. माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता. आपल्यासारख्या गरीब माणसांना आपल्या जीवापेक्षा आबरू जास्ती प्यारी असते. पण आत्महत्या करण्यापेक्षा हा पर्याय योग्य वाटला मला. सुमिताई, फक्त तुम्ही समजू शकता मला. कारण तुम्ही या घरात आलात तेव्हा तुमची पण अवस्था माझ्यासारखीच होती. म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचंय की मी कधी तुमच्या पुढे नाही जाणार. तुमच्या पायाशी पडून राहील. सगळे अधिकार तुमचेच असतात. डोरला फक्त नावाला बांधलंय माझ्या गळ्यात. सुमिताई, मी या घरात मोलकरीण म्हणून आले होते. मोलकरीण म्हणूनच राहील. तुला कळलंच असेल की आता तुझे बाबा घरी येणार आहेत. मग आपण तिघं मिळून खूप गप्पा मारायच्या. म्हणजे आम्ही गप्पा मारणार आणि तू ऐकायच्या. तुझे बाबा की नाही खूप शूर आहेत. माझ्यापेक्षा तेच तुला जास्त छान छान गोष्टी सांगतील.
अंगाई सुद्धा म्हणतील तुझे बाबा खूप छान गातात. ते आले ना की आपण त्यांना खूप गाणी म्हणायला लावू काय?